त्यावेळेस त्यावेळेस असे की व्यवसाय याचा असांश झाली. ही कन्सेप्ट प्रतिसाद होते या संस्थेच्या वतीने सुरू झाली आणि यांचं व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे की कृषी विकास प्रतिष्ठानच्या उभारणीमध्ये पद्मश्री डॉक्टर फजल पवार यांचं योगदान फार मोठं आहे आणि यंदाच्या वर्षी त्यांची 25 पुण्यतिथी आहे आणि त्यामुळे यावेळची जत्रा ही डॉक्टर फजल पवार यांना समर्पित केलेली आहे. या जत्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असतो पण यावेळेला महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा विशेषतः तेलंगणा आणि काही राज्यातून अधिक प्रतिसाद मिळालेला दिसत आहे आणि त्यामुळे व्यवसायाचं काम आता देश पातळीवर जात आहे आणि देश पातळीवर ठिकठिकाणी जे उत्तम कलावंत आहेत ते सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये होतो आहे. मी यापेक्षा अधिक काही माहिती देत नाही परंतु या जत्रेचं जे वैशिष्ट्य आहे ते संबंधीची अधिक माहिती आपल्याला मिळेल. नमस्कार तुम्हा सर्वांना. आज दरवर्षीप्रमाणे आज आदरणीय पवारसाहेब या भीमथडी जत्रेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. ते दरवर्षीच आठवणीने जत्रेला भेट देण्यासाठी येतात आणि भीमथडी जत्रा ही यावेळेला अप्पासाहेब पवार यांना समर्पित आहे. त्यांना 25 वर्ष पूर्ण होतात आहे त्यामुळे बाहेर जे काही आपण डिस्प्लेला लावलेलं आहे ते त्यांच्या जन्मापासूनचा त्यांचा सर्व कार्यकाल कसा होता अप्पासाहेबांचा, त्यांनी काय काय कामं केलीत ती सर्व माहिती आपण बाहेरच्या दालनामध्ये लावलेली आहे. नंतर कृषीचं दालन आहे तिथे 26 हे आहेत त्याच्यामध्ये जवळपास 6 स्टॉल असे आहेत की त्याला GI नामांकन मिळालेल्या या कंपन्या शेतकऱ्यांच्या तिथे आलेल्या आहेत. तिथं आपण मधमाशीचा एक डेमो तिथे ठेवलेला आहे की मधमाशी का जगली पाहिजे आणि आतमध्ये जवळपास 21 जिल्ह्यातनं महिला आलेल्या आहेत संपूर्ण फूड शेवटच्या एक्झिटपर्यंत. त्यामुळं 12 राज्य आणि 21 जिल्हे या सगळ्या तिथील महिला बचत गट असतील किंवा हँडलूमवर काम करणाऱ्या NGO असतील त्या सर्वांना घेऊन ही भीमथडी जत्रा 20 तारखेच्या संध्याकाळी सुरू झाली आणि त्या 25च्या संध्याकाळपर्यंत ती आपली भीमथडी चालू राहणार आहे. याच्यामध्ये 300 महिला बचत गटांनी याचे उद्योगांचे स्टॉल या इथे लावलेले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, भंडारा, नाशिक, रत्नागिरी, पालघर, रायगड, मुंबई, हिंगोली, नंदुरबार, जळगाव, धुळे, बीड, लातूर आणि नागपूर आणि तेलंगणा या इथून महिला बचत गट इथं आलेले आहेत. त्यामुळे यावर आणखीन काही तुम्हाला मला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता. तर ही 25च्या संध्याकाळपर्यंत रात्री 10 पर्यंत भीमथडी जत्रा चालू राहणार आहे. ज्यांचा माल परदेशामध्ये जातोय सध्या त्या मनीषाताई बिरुड जळगाव आणि सुरेखाताई वाकुरे आणि संतकृपा महिला बचत गट या संतकृपाला तर जवळपास 1,500 महिला या जोडून गेलेल्या आहेत. बारामती, इंदापूर आणि पुरंदर इथल्या जवळपास 1,500 महिलांच्या हाताला संतकृपाने काम दिलेलं आहे आणि यांचा माल आता एक्सपोर्ट होतोय. त्यामुळे ही भीमथडीत जन्मलेली ही सगळ्या उभा राहिलेले हे सगळे गट आहेत आणि आता ते इंडस्ट्रीमध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे एक मोठ्या इंडस्ट्री आता उभ्या राहायला लागलेल्या आहेत. याच्यामध्ये हे 4 प्रामुख्याने बचत गट आहेत की ज्यांचा माल एक्सपोर्ट होतोय आता.
मुंबईला चाललं होतं, पण मध्ये लोकसभा आणि विधानसभा या आल्यामुळे थोडंसं ते खरं नाही करू शकलो. पण एक छोटी भीमतडी आपल्याला मुंबईला करायची, ते मी आहे साहेबांच्या फॉलोअपमध्ये आहे. आता तुमचं आणि सीएम साहेबांचं फोनवरती बोलणं झालं, नेमकं हे सगळे ऐकणार काय? हे काही नाही. यंदाचं साहित्य संमेलन दिल्ली आहे आणि त्याचं उद्घाटन यावर्षी सगळ्या मराठी भाषिकांची साहित्यिकांची अपेक्षा आहे. तेव्हा त्यांनी सुचवलं होतं आणि ते त्यांनी स्वीकारलेले. 21 तारखेला फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता हे साहित्य संमेलन सुरू होईल. 3 दिवसासाठी दिल्लीला. तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे स्वतःच्या खर्चाने. नाही, आज त्याची काही चर्चा झाली नाही. दुसऱ्या कामासाठी मी त्यांना बोलत असतो. ही जागा नाही. काल आपण भेटून आलात, त्या संदर्भात सीएम साहेबांशी काही त्यांना एवढं सांगितलं की स्थिती अतिशय गंभीर आहे आणि त्याची काळजीपूर्वक नोंद घेतली हवी. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.